नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत आहे. या आनंदाच्या मंगलप्रसंगी भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र व जनस्वराज्य पक्ष यांच्यातर्फे मिरज येथे 90 फुटी प्रभू श्रीरामांची रांगोळी रेखाटण्यात येणार आहे. तसेच गीत, रामायण, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आज आळतेकर हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये भाजपा मिरज विधानसभा प्रमुख मोहन वनखंडे सर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जनस्वराज्य युवा शक्ती समित दादा कदम, भाजपा प्रदेश सदस्य शेखरजी इनामदार, ज्येष्ठ नेते महादेव कुरणे, बाबासाहेब आळतेकर, सागर वनखंडे आदी उपस्थित होते. आपल्या मिरज शहरामध्ये जो अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना 22 तारखेला होणार आहे, त्याचा आनंदोत्सव आपण 18 तारखेपासूनच साजरा करायला सुरुवात करतोय. त्याची सुरुवात आपल्या मिरजमध्ये आळतेकर हॉलमध्ये विश्वविख्यात रांगोळीकार आदम अली मुजावर यांच्या मार्फत आळतेकर हॉलमध्ये आपण भव्य दिव्य अशी प्रभू रामचंद्राची रांगोळी साकारतोय. त्याची सुरुवात झालेली आहे आणि ती रांगोळी 18 ते 25 जानेवारीपर्यंत सर्व नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. त्याच दरम्यान 18 तारखेला सायंकाळी 6 वाजता गीत रामायणाचे प्रमुख रचयिते गदी माडगुळकर यांचे चिरंजीव आनंद माडगुळकर यांचा गीत रामायणाचा कार्यक्रमही 18 तारखेला 6 वाजता आळतेकर हॉलच्या भव्य अशा पटांगणावरती आम्ही आयोजित केलेला आहे. यामध्ये या कारसेवकांनी जो 90-92 सालामध्ये कारसेवा केली, त्यातले आपल्या मिरजमधले काही भूमिपुत्र आहेत, त्यांचा मान सन्मानही आम्ही माननीय माजी मंत्री डॉक्टर विनयजी कोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि मिरजेतील नामवंत असे राजेशजी देशमाने आणि ऋषिकेशजी बोडस यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांचा सन्मान सोहळा आम्ही करतो आहोत. त्याचबरोबर 19 तारखेला सर्व अशा मिरजमधील बालगोपाळांचा प्रभू रामचंद्रांच्या वेशातील त्यांचे पात्र जे आहेत त्यांच्या या पोशाखांचा आंतरशालेय वेशभूषा स्पर्धा आणि दीपोत्सव हा 19 तारखेला सायंकाळी 6 वाजता आळतेकर हॉलच्या या प्रांगणात आम्ही आयोजित केलेला आहे. याचबरोबर मिरजमध्ये आम्ही 21 तारखेला सायंकाळी 6 वाजता सर्व पक्षीय सर्व नागरिकांच्या वतीनं कोणत्याही धर्म किंवा संघटनेच्या माध्यमातून न म्हणता सर्व पक्षीय आणि मिरजकर नागरिक जे प्रभू रामचंद्र प्रेमी आहेत यांच्या वतीनं खूप मोठी अशी महाआरतीचं नियोजन महाराणा प्रताप चौक लक्ष्मी मार्केट येथे 21 तारखेला सायंकाळी 6 वाजता करतो आहोत. आणि सर्वच एक अयोध्येला मंदिर होतं आहे. आपल्याला अयोध्येला एकदाच तिथे जायला मिळेल, पण मिरजेमध्ये आपण त्या धर्तीवरती छोटं मंदिर साईनंदन कॉलनीमध्ये उभा करतोय, साकारतोय. त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहणाचा कार्यक्रम असा 2 दिवसाचा 21 आणि 22 तारखेचा कार्यक्रम मिरजमध्ये आम्ही साईनंदन कॉलनीमध्ये आयोजित केलेला आहे. आणि या कलशारोहणाच्या कार्यक्रमासाठी आपल्या करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी विद्या नरसिंह सरस्वती हे उपस्थित राहणार आहेत. आमचं भाग्य आहे, त्यांचाही दर्शन सोहळा सर्व मिरजकरांना होणार आहे. तर या सर्व कार्यक्रमासाठी आणि त्यानंतर होणारी महाआरती 22 तारखेला प्रभू रामचंद्राची अयोध्येत मूर्ती प्रतिष्ठापना झाल्यानंतर आणि मिरजेतली प्रतिष्ठापना झाल्यानंतर महाआरती सन्माननीय या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कामगार मंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते होणार आहे. आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन मिरजकर नागरिकांसाठी केलेलं आहे. या सर्व सोहळ्यामध्ये आनंदानं आणि भक्तिभावानं सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना आपल्यामार्फत नम्र असं आवाहन करतोय.